नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात. तर सायली आणि अर्जुन अजूनही घरी आले नाही आहेत म्हटल्यानंतर तन्वी मात्र तिथे त्यांची वाट पाहत असते आणि विचार करत असते की या दोघांचं नक्की काय चाललेलं असतं ना, तेच कळत नाही आहे. कुठे गेले असतील बरं हे? तर तेवढ्यातच कल्पना प्रतापकडे येते व विचारते की मी आज लाल माठाची भाजी बनवणार आहे, तुम्ही खाल ना? त्यावर प्रताप बोलतो की अगं काहीही बनव, मी खाईन. तेवढ्यात तन्वी लगेच तिथे येते व बोलते, आई अगं तू एकटी स्वयंपाक करतेयस का? तू एकटीने सगळ्यांचा स्वयंपाक केला का? आणि तुझी ती लाडकी सून ती कुठे आहे? नाही म्हणजे मी केली असती तुला मदत, पण काय आहे ना की या घरच्या मालकिनीने मला मात्र नियम घालून दिलेले आहेत ना, त्यामुळे काही मी तुझी मदत करू शकत नाही. त्यावर कल्पना लगेच तन्वीला बोलते की हो बरोबर बोललीस तू, सायली आहेच या घरची मालकीन आणि मला तुझ्या मदतीची गरज नाही आहे. आणि तुला जर सायलीबद्दल जर इतका काही त्रास वाटत असेल ना, तर मग तुला पाहिजे तिथे तू राहायला जाऊ शकतेस आणि तिथे गेल्यानंतर तुला हवं तसं तू राहू शकतेस. आता मात्र तन्वी खूप जास्त चिडून जाते आणि कल्पना असं बोलत असतानाच तिथे अश्विन येतो आणि कल्पना जे काही बोलतीये ते तो ऐकतो आणि त्यामुळे तो जास्त चिडतो व बोलतो की काय चाललंय ते, आणि तुला हवं तिथं राहायला जाऊ शकतेस म्हणजे काय? म्हणजे मी घरामध्ये नसताना तुम्ही माझ्या बायकोला हे असं काढून द्यायच्या गोष्टी वगैरे करता का? आता मात्र अश्विन आल्यावर तन्वी लगेच बिचाऱ्यासारखं तोंड करून उभी राहते, जसं काय मी काही केलंच नाही आहे आणि उगाचच मला बोलतायत. तितक्यात प्रताप अश्विनला बोलतो की अश्विन, उगाचच काहीतरी अर्धवट ऐकून तर्काचा वितर्क करू नकोस, नक्की काय झालंय ते तरी जाणून घे आधी. तर कल्पना पण अश्विनला बोलत असते की मला काही हौस नाही आहे तुझ्या बायकोशी बोलायला जायची, ही स्वतःहूनच माझ्याशी बोलायला आली आणि काहीतरी कुरापती काढत होती. आणि तेवढ्यातच तिथे सायली आणि अर्जुन देखील येतात. तर अर्जुन विचारतो की काय झालं मम्मा, काही प्रॉब्लेम आहे का? तर अश्विन मात्र काहीही न बोलता तिथून लगेचच निघून जातो. त्यावर कल्पना सांगते की नाही रे, काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी तुम्हाला जेवायला वाढते. आणि आता प्रताप देखील सायली आणि अर्जुनला सांगतो की अरे नाही रे, विशेष असं काही नाही, आपलं नेहमीचंच चालू असतं ते. त्यावर कल्पना बोलते की चला मी तुम्हाला जेवायला वाढते. आणि तन्वी मात्र लगेचच आता बोलते की हो म्हणजे पहा की सासू आता सुनेला जेवायला वाढणार आहे आणि सून मात्र आयती ताटावर बसणार आहे, असं बोलून ती आता साईडला खुर्चीवर जाऊन बसते. तर तिच्याकडे मात्र सर्वच दुर्लक्ष करतात आणि सायली बोलते की आम्ही दोघे 5 मिनिटात येतो, मग आपण सगळेजण सोबतच जेवण करूयात. असं बोलून सायली आणि अर्जुन दोघेही आता त्यांच्या खोलीमध्ये फ्रेश होण्यासाठी निघून जातात. तर तन्वी मात्र विचार करत असते की या दोघांचं काय चाललंय ना, हे काहीच पत्ता लागून देत नाही आहेत, कुठे गेले असतील हे दोघे. तर इकडे ही चिठ्ठी पाठवली आहे ती या चिचुंद्रीने म्हणजेच या तन्वीने पाठवली आहे असा समज आता महिपतचा झालेला असतो आणि तो मात्र हसत असतो की त्या चिचुंद्रीला काय माहिती की या अशा चिठ्ठ्या चपाट्यांना मी घाबरत नाही म्हणून, पण जाऊ द्या तिच्याकडे नंतर पाहतो, आधी माझ्या लेकराला साक्षीला काय झालंय ते पाहतो. आणि आता तो साक्षीला फोन करतो, तर साक्षी फोन उचलते पण महिपतशी काहीच बोलत नाही. त्यावर महिपत तिला समजावत असतो की साक्षी बरी आहेस ना तू, हे बघ बाळा काही टेन्शन घेऊ नकोस, त्या सचिनसाठी तू उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. कोण आहे तो दीक्षित, तो जरी पाताळात जरी लपलेला असला ना तरी मी तुझा बाप त्याला तिथून सुद्धा शोधून काढीन, मी शोधतोय त्याला, त्यामुळे तू अजिबातही टेन्शन घेऊ नकोस. हे असं आल्या गेल्या कोणासाठी पण स्वतःच्या डोळ्यामध्ये पाणी नाही आणायचं आणि त्रास करून नाही घ्यायचा, असं महिपत आता साक्षीला समजावत असतो. आणि तिला बोलत असतो की तू बोलत का नाही आहेस, काहीतरी तर बोल. पण साक्षी मात्र फार दुखावली गेलेली असते आणि त्यामुळे ती काहीच बोलत नाही महिपत सोबत आणि काहीच न बोलता ती फोन कट करून टाकते. तर महिपत तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो की उगाच रागाच्या भरात काही वेडवाकडं करू नकोस म्हणून. पण महिपतचा कॉल कट केल्यानंतर साक्षी आता सुरा घेते आणि स्वतःचा हात कापून घेण्याचा प्रयत्न करते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सायली आणि अर्जुन कॉफी घेत असतात. तर सायली अर्जुनला सांगत असते की
कुसुमताईला मुंबईमध्ये खूप मोठी ऑर्डर मिळालेली आहे. तिने 2 मुलीसुद्धा ठेवल्या आहेत हाताखाली कामाला. आणि तेवढ्यातच तिथे कल्पना आणि प्रताप येतात व बोलतात की झाल्या का नवरा बायकोच्या गप्पा मारून. तेवढ्यात प्रताप बोलतो की आज अर्जुन एवढा निवांत दिसतोय, याचाच अर्थ सूर्य आज उत्तरेकडनं उगवलाय की काय. आणि त्यानंतर सर्वजण हसत असतात. आणि तेवढ्यातच तिथे अस्मिता परत आलेली असते दिल्लीवरून. तर अस्मिताचा चेहरा अजूनसुद्धा पडलेलाच असतो. पण अस्मिता परत आली आहे म्हटल्यानंतर सगळेच खूप आनंदी होतात. तर कल्पना तिला विचारते की अगं केव्हाची वाट पाहत होते मी तुझी, तुझा प्रवास वगैरे ठीक झाला ना, तुझी तब्येत ठीक आहे ना. त्यावर अस्मिता सांगते की हो मी ठीक आहे. आणि कोणाशी काहीही न बोलता ती तिच्या खोलीमध्ये जाते. आता मात्र अस्मिता अजून देखील नाराज आहे म्हटल्यानंतर कल्पना आणि बाकी सर्वच जण थोडेसे गोंधळून जातात आणि त्यांनाही थोडंसं टेन्शन येतं. त्यावर कल्पना बोलते की मी बोलते तिच्याशी, ती अजूनही नाराजच दिसते. त्यावर सायली बोलते की आई तुम्ही थांबा, मी बोलते अस्मिता ताईंशी. आणि तेवढ्यातच विमलताई सायलीकडे कॉफीचा मग आणून देतात. आणि सायली आता अस्मितासाठी कॉफी घेऊन तिच्या खोलीमध्ये येते. तिला कॉफी देते व बोलते की ही घ्या कॉफी. आणि कशी झाली तुमची दिल्लीची वारी, कसं झालं तुमचं दिल्ली दर्शन, कुठे कुठे फिरलात तुम्ही दिल्लीला आणि किती शॉपिंग केलीत बरं, ते सगळं सांगा मला. त्यावर अस्मिता सांगते की ठेव ती कॉफी तिकडे, मी पेईल ती थोड्या वेळाने. त्यावर सायली बोलते की काय झालं अस्मिता ताई, तुम्ही अजून देखील नाराज आहात का. त्यावर अस्मिता आता सायलीला सांगते की सायली अगं मी दिल्लीला जाऊन देखील सचिनला भेटून आले, पण मग काय माहिती मला नेहमी असं वाटतं की सचिन फक्त वरवरच माझ्याशी चांगलं वागतोय म्हणून. मी जरी दिल्लीला जाऊन त्याला भेटून आली असली ना तरी देखील अगं त्या रेस्टॉरंटमध्ये पाहिलेला त्याचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरूनच जात नाहीये. अगं तो सचिनच होता त्या रेस्टॉरंटमध्ये. माझं मन मात्र हे ऐकायला तयारच नाही आहे. त्यावर सायली समजावते की अस्मिता ताई अहो पूर्णाजींनी आणि आईंनी काय सांगितलंय बरं तुम्हाला, या अशा दिवसांमध्ये बाईचं मन जरा हळवं झालेलं असतं आणि त्यामुळे कदाचित तुमच्या मनामध्ये असे विचार येत असतील. त्यावर अस्मिता सांगते की हो ते सगळं ठीक आहे, पण अगं मला खरंच असं वाटतंय की तो सचिनच होता म्हणून. त्यावर सायली आता अस्मिताला समजावण्याचा प्रयत्न करत असते की हो सचिन भाऊजींचं किती प्रेम आहे बरं तुमच्यावर, आणि काय म्हणतात तुम्हाला ते प्रेमाने, ब्युटिफुल. अहो बाळ येणार आहे म्हणून ते सुद्धा किती खुश आहेत बरं. आणि सायली आता अस्मिताला समजावत असते. तर हे सगळं काही दुरून कल्पना पाहत असते आणि या दोघींना असं हसताना पाहून कल्पनाला देखील खूप आनंद होतो. तर सायली अस्मिताला आराम करायला सांगून बाहेर येते. तर कल्पना तिला थँक्यू बोलते. त्यावर सायली बोलते की कशासाठी बरं थँक्यू. त्यावर कल्पना बोलते की तू अस्मिताला एकदम मोठ्या बहिणीसारखं समजावून सांगितलंस, तिच्या चेहऱ्यावर हसू आणलंस त्यासाठी. त्यावर सायली बोलते की अस्मिता ताई तर माझी बहीणच आहेत म्हणून. त्यावर कल्पना बोलते की ती कशी वागली तुझ्याशी. त्यावर सायली बोलते की कसं, मला तर काहीच आठवत नाहीये आणि आता आपण इथेच थांबणार आहोत की हॉलमध्ये जाणार आहोत. तर इकडे प्रतिमा आता घरात साफसफाईचं काम करत असते, पण तिला मात्र अजूनही तो महिपतचा चेहरा तिच्या डोळ्यांसमोरून जात नसतो. तिला मंदिरामध्ये झालेला तोच प्रसंग आठवत असतो. तेवढ्यात रविराज तिथे येतो आणि प्रतिमाला विचारतो की प्रतिमा तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे मला, एक विचारू का तुला. त्यावर प्रतिमा बोलते की विचारा ना. त्यावर रविराज बोलतो की तो जो माणसाचा चेहरा तू मंदिरामध्ये पाहिलास, तो महिपत शिखरे, त्याला तू आधी देखील पाहिलं आहेस का. म्हणजे आपला जेव्हा ॲक्सिडंट झाला, ज्या ॲक्सिडंटबद्दल तू बोलत असतेस तो आपलाच ॲक्सिडंट आहे ना, आणि त्या ॲक्सिडंटच्या वेळेस तो महिपत तिथे होता का, किंवा त्यानंतर तू त्याला कुठे पाहिलं आहेस का. हे बघ सायली, अर्जुन आणि मी, आम्हाला तिघांनाही तर असंच वाटतंय की या आपल्या ॲक्सिडंटशी या महिपतचा नक्कीच काहीतरी संबंध आहे. त्याचमुळे त्याला पाहिल्यानंतर तू इतकी घाबरून जातेस. तुला तो ॲक्सिडंट आठवतोय ना, मग नीट आठवायचा प्रयत्न कर ना की हा तोच माणूस आहे का.
त्यावर आता प्रतिमाला खरं तर सगळा काही तो ॲक्सिडंट असा पुसटसाच आठवत असतो, कोणाचा चेहरा तिला स्पष्ट दिसत नसतो. त्यावर प्रतिमा सांगते की खरं सांगू का, मी खूप आठवायचा प्रयत्न केला, पण मला ना सगळा काही असं पुसटसंच दिसतंय, मला नीट ओळखता येत नाही आहे, मी खूप प्रयत्न करते हे सगळं आठवायचा. त्यावर रविराज सांगतो की तुला जर हे आठवलं ॲक्सिडंटचं, तर एक ॲक्सिडंटचं या वेगळं सत्य बाहेर येईल, जे की आपल्यापासून इतके वर्ष लपून राहिलं होतं. असं काहीसं भयानक सत्य बाहेर येईल या ॲक्सिडंटमुळे. त्यावर प्रतिमा सांगते की हो, मला तुमचं सगळं काही म्हणणं पटतंय, पण अहो मी खरंच खूप प्रयत्न करते हे सगळं काही आठवण्याचा, पण मला खरंच काही आठवत नाही आहे. त्यावर रविराज सांगतो की ठीक आहे, काही हरकत नाही, पण तुला जर कधी काही आठवलं तर लगेच मला येऊन सांग म्हणून. त्यावर प्रतिमा देखील हो बोलते. तर इकडे हा नागराज आता महिपतला भेटायला आलेला असतो. तर महिपत नागराज आल्यानंतर त्याला ती चिठ्ठी दाखवतो. आता नागराज ती चिठ्ठी वाचतो की 22 वर्षांपूर्वी झालेला ॲक्सिडंट आठवतोय का, मला तर साफ आठवतोय म्हणून. आणि ही चिठ्ठी पाहिल्यानंतर नागराज देखील घाबरतो आणि महिपतला बोलतो की काय आहे चिठ्ठी, म्हणजे तू आता ह्या अशा चिठ्ठ्या देऊन मला घाबरवतोयस का. त्यावर महिपत बोलतो की अहो नागराज शेठ, जरा विचार करा ना, मी कशाला घाबरवेल बरं तुम्हाला, मला ही चिठ्ठी दुसरं कोणीतरी पाठवली आहे. त्यावर नागराज बोलतो की कोणी दिली आहे तुला ही चिठ्ठी. त्यावर महिपत सांगतो की मला काय माहिती कोणी दिली ही चिठ्ठी, मी बाहेर जात होतो, फोनवर बोलत होतो आणि कुणीतरी येऊन मला धडकला एक माणूस आणि माझा फोन खाली पडला. मी फोन उचलायला गेलो आणि पाहत होतं काय तो माणूसच तिथे नाहीये आणि माझ्या खिशामध्ये चिठ्ठी होती, त्याच माणसाने दिली असणार आहे ही चिठ्ठी, मला माहित आहे. त्यावर नागराज बोलतो की असं कसं कोणीही येईल आणि तुला चिठ्ठी देऊन जाईल, तू पाहिलं नाहीस का त्या माणसाला, कोण होता तो. त्यावर महिपत सांगतो की मी पाहायचा प्रयत्न केला ना त्याला, पण तो काय कोण होता ते काय मला समजलं नाही, पण त्यानेच ही चिठ्ठी दिली असणार आहे. पण तुम्ही काही जास्त टेन्शन घेऊ नका, मला माहिती आहे हे सगळं कोण करते, कोणी केलं असणार आहे हे. त्यावर नागराज विचारतो की कोण करतंय हे, कोणाचं काम असेल हे, आणि एवढा 20-22 वर्षांपूर्वीचा ॲक्सिडंट तर आपण पचवलाय ना, मग आता हे काय नवीन त्या ॲक्सिडंटचं. त्यावर महिपत बोलतो की ॲक्सिडंट तर आपण तो केव्हाच पचवलाय आणि हे कोणाला कळालं सुद्धा नाही आजपर्यंत, आणि आत्ता कोणाला कळणार आहे. मला तर वाटतंय की हे सगळं त्या चिचुंद्रीचं, प्रियाचंच काम आहे म्हणून. त्यावर नागराज बोलतो की प्रिया हे सगळं कसं काय करेल. त्यावर महिपत बोलतो की जरा विचार करा ना, या ॲक्सिडंट बद्दल दुसरं कोणाला माहिती आहे, फक्त त्या प्रियाला एकटीलाच तर माहिती आहे या ॲक्सिडंट बद्दल, आणि मला माहिती आहे की हे सगळं तिनेच केलं असणार आहे, पण तिला काय माहिती की हा महिपत असा चिठ्ठ्या चपाट्यांना घाबरत नाही म्हणून. तर इकडे ही तन्वी आता विचार करत बसलेली असते की सायली आणि अर्जुनचं काय चाललेलं असतं ना, ते थोडाही तपास लागू देत नाहीत. आता काय सारखं त्यांच्या दारामागे कान लावून उभं राहून ऐकायचं का, तेवढं एकच करू शकते मी, दुसरं काही करू शकत नाहीये. तर इकडे अर्जुन आता सायलीकडे फोन घेऊन येतो आणि सायलीला बोलतो की तू रेडी आहेस ना. आणि तेवढ्यात तन्वी देखील त्यांच्या खोलीच्या बाहेर दाराला कान लावून उभी असते की त्यांचं काही काय बोलणं चाललंय, काही ऐकायला येते का म्हणून. त्यावर सायली बोलते की हो मी तयार आहे, पण काय बोललात तुम्ही, काय वापरणार आहात त्या आवाजासाठी. त्यावर अर्जुन तिला कुठल्याशा ॲप्लिकेशनचं नाव सांगतो व बोलतो की हे एक ॲप्लिकेशन आहे की ज्याच्यामुळे आपला आवाज जो असतो तो एकदम बदलून जातो, म्हणजे कोण बोलतंय हे आवाज देखील ओळखता येत नाही, आणि आपला मोबाईल नंबर सुद्धा त्यांच्या मोबाईलवर जात नाही, त्यामुळे फोन कोणी केलाय हे सुद्धा आपल्याला कळत नाही. तर इकडे नागराज आणि महिपत विचार करत बसलेले असतात आणि तेवढ्यातच महिपतचा फोन वाजतो. त्यावर नागराज बोलतो की कोणाचा फोन येतोय तुला. त्यावर महिपत बोलतो की काहीतरी नवीनच नंबर दिसतोय. महिपत बोलतो की फोन स्पीकरवर टाक मग. आता महिपत तो फोन उचलतो आणि फोन स्पीकरवर टाकतो. तर तेवढ्यात तिकडून सायली बोलायला सुरुवात करते. आता हा महिपत विचारतो की कोण बोलतंय. त्यावर सायली बोलते की तुझा बाप बोलतोय.
आता मात्र महिपत खूप चिडतो व बोलतो की काय बोलतोयस तू. त्यावर सायली आता अर्जुन सायलीला समजावतो की तो असाच रिॲक्ट करेल, तू शांत राहा आणि पुढे बोल म्हणून. तर आता सायली बोलते की 22 वर्षांपूर्वी झालेला तो ॲक्सिडेंट पनवेल हायवे जवळचा आठवतोय का. मला आठवतोय, मी पाहिलाय तो ॲक्सिडेंट. आणि फक्त ॲक्सिडेंटच नाही तर त्या ॲक्सिडेंटच्या नंतर जे काही झालं ना ते सुद्धा सगळं पाहिलंय मी. आता मात्र त्या ॲक्सिडेंटचं नाव काढल्याने नागराज आणि महिपत दोघे देखील खूप जास्त घाबरून जातात. आणि आता मात्र महिपतला तो ॲक्सिडेंट आठवायला लागतो की जेव्हा त्यांचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा प्रतिमा मात्र दरीमध्ये कुठेतरी खोल जंगलामध्ये पडलेली असते आणि ती मदतीसाठी कोणाला आवाज द्यायचा वगैरे प्रयत्न करत असते. तर महिपत तिथे येतो आणि तिला वाचवण्याऐवजी तो उलट जाळ करून तिचा चेहरा जाळण्याचा प्रयत्न करतो. आता हे ऐकल्यानंतर महिपत आणि नागराज मात्र खूप जास्त घाबरून गेलेले असतात. तर तन्वी मात्र काही ऐकायला येते का, काही आवाज येतोय का पाहत असते, पण तिला मात्र काहीच ऐकायला येत नसतं आणि त्यामुळे ती देखील खूप चिडून गेलेली असते की काही ऐकायलाच येत नाहीये, आता काय करू, काय बोलणं चाललं असेल नक्की या दोघांचं, मला तर काहीच कळत नाहीये. आणि तेवढ्यात कसलासा आवाज येतो आणि त्यामुळे अर्जुनला संशय येतो. तर अर्जुन लगेचच दार उघडायला येतो. तर तन्वी मात्र लगेचच जिन्याने खाली पळत जाते आणि जिन्याखाली लपून बसते की जेणेकरून ती अर्जुनला दिसत नाही. तर अर्जुनच्या आणि सायलीच्या लक्षात येतं की ही तन्वीच असणार आहे की जी चोरून चोरून आपलं बोलणं ऐकत होती ती. तर अर्जुन आता सायलीला सांगत असतो की मला वाटलं कोणीतरी आहे बाहेर म्हणून मी पाहायला गेलो होतो, पण बाहेर तर कोणीच नव्हतं. त्यावर सायली सांगते की असं दरवाजाला कान देऊन ऐकणारी एकच व्यक्ती आहे आपल्या घरामध्ये. तर अर्जुनने आपल्याला पाहिलं नाही म्हणून तन्वीला थोडंसं हायसं वाटत असतं. त्यावर सायली बोलते की आपण घरच्यांना लगेचच इतक्यात काही सांगायला नकोय, नाहीतर आपण इतका मोठा धोका पत्करलाय म्हटल्यानंतर तेही खूप घाबरून जातील. तर अर्जुन देखील बोलतो की हो, आणि आपण पुढचं प्लॅनिंग जे आहे ते आता सिनियरच्या घरीच जाऊन करूयात सर्व काही. तर महिपत इकडे ती चिठ्ठी घेतो व बोलतो की नागराज शेठ, मी 100% सांगतो की ही चिठ्ठी आपल्याला चिचुंद्रीनेच दिलेली आहे म्हणून. त्यावर नागराज बोलतो की ती कशाला चिठ्ठ्या देईल. त्यावर महिपत सांगतो की तिला एकटीलाच फक्त या ॲक्सिडेंटबद्दल माहीत आहे, आणि का म्हणजे आपण तिच्याकडे आपला तो व्हिडिओ मागितला ना म्हणून ती आपल्याला धमक्या द्यायचा, घाबरवायचा प्रयत्न करते. त्या डबल मेंदूच्या पोरीनी एक तर आपला तो व्हिडिओ बनवला, नंतर आपण तो डिलीट करायचा प्रयत्न केला, तर आता ती असे उद्योग करतीये आणि त्या व्हिडिओवरून आपल्याला ब्लॅकमेल करतीये. हे सगळं काही तिनेच केलेलं असणार आहे, मी सांगतो ना. तर सायली आणि अर्जुन आता महिपतला परत एकदा घाबरवण्यासाठी एक जाळलेलं लाकूड घेऊन तिथे आलेले असतात आणि लाकडाच्या एका बाजूला त्यांनी 22 वर्षांपूर्वी असं लिहिलेलं असतं. आणि महिपत आता घरातून बाहेर येण्याची ते वाट पाहत असतात. तर तेवढ्यातच नागराज आणि महिपत दोघेही बाहेर यायला निघतात. तेवढ्यात नागराजचा फोन वाजतो. त्यामुळे नागराज बोलतो की तू हो पुढे, मी फोनवर बोलून येतोच. तर महिपत आता घरातून बाहेर येतो आणि त्याच्या गाडीच्या दिशेने जायला लागतो. आता महिपतला बाहेर आलेलं पाहिल्यानंतर सायली आणि अर्जुन लगेचच त्यांनी जे लाकूड आणलेलं असतं ते पेटवतात आणि सायली झाडामागे जाऊन लपते. तर अर्जुन ते लाकूड आता महिपतच्या दिशेने फेकतो आणि तो देखील लगेचच झाडामागे जाऊन लपतो. आणि आता दोघेही महिपतकडे लक्ष ठेवत असतात की महिपत आता काय करतोय. तर ते लाकूड महिपत पाहतो, ते जवळ येऊन तो ते लाकूड उचलतो आणि इकडे तिकडे पाहत असतो की हे कोणी फेकलंय. त्या लाकडाच्या एका बाजूला 22 वर्षांपूर्वी असं लिहिलेलं असतं, तेही आता महिपत पाहतो आणि गेटकडे इकडे तिकडे जाऊन कोणी दिसतंय का, कोणी फेकलं हे लाकूड हे पाहण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र त्याला तिथे कोणी एक दिसत नाही. तर सायली आणि अर्जुन दोघेही झाडाच्या मागे लपून महिपत काय करतोय काय नाही याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करत असतात.
तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन परत एकदा आता महिपतला फोन करतो व सांगतो की 22 वर्षांपूर्वी पनवेल हायवेजवळ त्या जंगलात जो ॲक्सिडेंट झाला होता तो तूच केला होतास, मला माहीत आहे, मला तिथेच भेटायला ये. आणि तिथेच त्यांनी कोणी बाबू नावाचा एक ड्रायव्हर असतो, त्याने तो ॲक्सिडेंट केलेला असतो, त्याचा फोटो तिथे झाडाला लावून ठेवलेला असतो. आता महिपत तिथे पोहोचतो आणि तो फोटो पाहिल्यानंतर तर तो घाबरूनच जातो. तर अर्जुन बोलतो की 100% हा ॲक्सिडेंट जो आहे तो महिपतनेच केलेला आहे आणि त्याला आता तो ॲक्सिडेंट साफ डोळ्यांसमोर आठवायला लागलेला असेल आणि तो नक्कीच आता इथे येईल. तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.